अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा नवनीत राणा यांच्या समवेत रोड शो. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. 10 किलोमीटर रोड शो. चौकात मुख्यमंत्र्यांचं स्वागत. अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येणार. भाजप सत्तेमध्ये अमरावती शहराचा विकास हा निश्चित आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प सभा. 221 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण होणार. पैशांची चिंता करू नका, अनेक कामं करू. देवेंद्र फडणवीस यांचं अकोलेकरांना आश्वासन. नागपूरमध्ये प्रचाराला सुरुवात. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचाराला वेग. नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागांमधील 151 जागांसाठी 993 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सोमवारी मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर. पालिका निवडणुकीसाठी इंदिरा गांधी मैदानामध्ये फडणवीसांची जाहीर सभा. चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे सभेला उपस्थित राहणार. संभाजीनगरमध्ये अमरावतीच्या विकासाची बॅनरबाजी. बारामतीच्या विकासाचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये राबवणार. मराठवाड्याच्या राजधानीला बारामतीसारखा विकास मिळणार. राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी. मुंबईमध्ये शिवतीर्थावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. 12 जानेवारीला सभेचं आयोजन. ठाकरे बंधूंपाठोपाठ फडणवीस आणि शिंदे गाजवणार शिवाजी पार्कचं मैदान. अजित पवार यांनी मावळमध्ये पाऊल ठेवताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. आणि या दरम्यान इंदोरी वराळे गटाचे प्रशांत भागवत यांनी अजित पवारांचा शाल, श्रीफळ आणि बजरंगबलीची मूर्ती देऊन केला सन्मान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर. शिंदे आज आणि उद्या दरेगावात मुक्कामी. ठाकरे बंधूंचा वचननामा प्रदर्शित. ठाकरे बंधू आणि बाळासाहेबांच्या फोटोसह मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा. शब्द ठाकरेंचा असा वचननाम्यावरील मजकूर. सांगलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराचा मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ. आणि या दरम्यान शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. ठाकरे बंधूंनी मुलाखती घेतल्यानं काही होत नाही. महायुतीची प्रचारामध्ये आघाडी आहे. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. मालेगाव महानगरपालिकेमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन पोफळेंनी खाटूश्याम बाबा आणि त्यांच्या मंदिरात नारळ फोडून केला प्रचाराचा शुभारंभ. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भरला होता अपक्ष अर्ज. जालन्यामध्ये भाजपाचा प्रचाराचा नारळ फुटला. रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा कायापालट करणार. दानवेंचं आश्वासन. अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि संजय खोडके यांच्यामध्ये जुंपली. मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांची अजित पवारांवर टीका. राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीमध्ये कसं जिंकता येईल ते पाहू, आमदार संजय खोडके यांचा इशारा. मालेगावमध्ये भाजपाकडून 4 मुस्लिम उमेदवार. भाजपाकडून मुस्लिम उमेदवार दिल्यानं चर्चा. मालेगावमध्ये पहिल्यांदाच भाजपाकडून मुस्लिम समाजाचे उमेदवार. पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इनामदारवर गुन्हा दाखल. सुसाईड नोटमध्ये नाव आढळल्यानं फारुख इनामदारसह इतर 3 जणांवर गुन्हा दाखल. मयत व्यक्ती मोक्कामधील आरोपी. बोरिवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. आणि याला मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख आणि भाई जगताप यांची उपस्थिती. संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षातून बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. 22 जणांच्या हकालपट्टीनंतर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रतिक्रिया. भाजपाच्या 22 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार. मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिक संतप्त. रस्त्यावर बॅनर आणि होर्डिंग्स लावत तीव्र निषेध. संभाजीनगरमध्ये साई पार्क या भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. म्हाडाकडून आकारण्यात येणारा अतिरिक्त आणि 1.5 पट दंड तात्काळ रद्द करण्याची केली मागणी.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रशासनाकडून पाहणी. धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, भगवा झेंडा फडकवायचा आहे. हे विचारांचे सरकार, विकासाची कामं गतिमान होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. सांगलीमध्ये आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं चित्र दिसतंय ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर दोघांनी एकमेकांना भरवले पेढे. तर दानवे लोणीकर या राम लक्ष्मणच्या जोडीला पुढील निवडणुकीमध्ये खासदार होऊ द्या, गोरंट्याल यांची प्रार्थना. उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला. 10 वर्षांमध्ये 21,000 कोटी खर्च करूनही रस्त्यांची दुरावस्था आहे. मुंबईकरांचा पाणी प्रकल्प रद्द केला, अमित साटम यांचे उद्धव ठाकरेंवर आरोप. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी महापौर शुभा राऊळ यांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा. राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी घेतली आशिष शेलार यांची भेट. महापालिका निवडणुकीपूर्वी सचित्र मतदार यादीमध्ये विलंब, काँग्रेसकडून तीव्र संशय व्यक्त. बूथनिहाय सचित्र मतदार यादी न मिळाल्यानं उमेदवारांचे प्रचार नियोजन कोलमडल्याचा काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडदे यांचा आरोप. 2 बंधूंचं पवित्र नातं अपवित्र करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर माझाही नाईलाज आहे, बाबासाहेब देशमुख यांचा बंधू अनिकेत देशमुख यांना इशारा. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना डोक्यावर बसवलं जात आहे. हे सहन केलं जाणार नाही, भाजपातून बवियामध्ये पक्षप्रवेश केलेल्या शेखर धुरी यांचं वक्तव्य. मनसे विद्यार्थी सेनेचे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट. सरवदेंची लहान मुलगी आणि पत्नीला धीर देताना अमित ठाकरे भाऊक. सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल. हत्येचे आरोप असलेल्या शिंदे कुटुंबियांकडून मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार. मालेगावमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी दुभाजकावर लावले बॅनर. विनापरवाना बॅनर लावल्यानं पालिकेची नोटीस, पालिकेकडून बॅनर हटवण्यास सुरुवात. अमरावतीमध्ये इलेक्ट्रिक पोलवर मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावल्यानं राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा आक्षेप. अमरावती महानगरपालिकेनं त्वरित कारवाई करावी, संजय खोडके यांची मागणी. भंडारा आणि साकोली नगर परिषदेमध्ये आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला नवनिर्वाचितांचा पदग्रहण सोहळा. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती. रत्नागिरीमधील रामहळी येथे एटीएमच्या सुरक्षा रक्षकांना रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीवर दगडाने केला हल्ला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये केलं दाखल. सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिका 2 महिन्यांपासून धुळखात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना वेळेवर उपचार मिळणं कठीण, नागरिकांमध्ये तीव्र संताप. ग्रँड टूर मार्गामुळे पुण्याच्या मावळ तालुक्यात दळणवळण, शेतीसह पर्यटन क्षेत्राला मोठी चालना. सायकल स्पर्धेमुळे लोणावळा, पवनानगर, तुंगार्लीसह डोंगराळ भागातील नव्यानं विकसित रस्ते प्रकाशझोतात. नाशिकच्या येवला शहरात सायबर सुरक्षा आणि नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती कार्यक्रम. येवला शहर पोलीस स्टेशन आणि SND पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम.